So unit cell means a smallest part, very smallest parts of the crystals. Crystals मधला अगदी smallest लहानात लहान पार्ट म्हणजे त्याला आपण युनिट सेल म्हणणार आहे. समजा एखादं मोठं मीठ घेतलं असेल तर त्या मोठ्या मिठामधला लहानातला लहान कण म्हणजे काय असणार आहे, ते आपला युनिट सेल असणार आहे. सो वी नो दॅट वी हॅव ड्रॉ द युनिट सेल्स ऑन द पेपर वरती सुद्धा आपल्याला तो काढता येईल. सो लॅटिस पॉइंट, व्हॉट इज मीन बाय द लॅटिस पॉइंट? लॅटिस पॉइंट म्हणजेच काय, तर एखादं जर स्ट्रक्चर जर घेतलं असेल लाईन वरती, म्हणजे समजा एखादा क्यूब काढला, त्या क्यूब मध्ये असणारे जे काही पॉइंट्स आहेत म्हणजे जे ऍटम्स आहेत, आयन्स, वी आर डिस्कस द युनिट सेल्स. व्हॉट इज मीन बाय द युनिट सेल इन अ 2D and 3D लॅटिस. So unit cell means a smallest crystal particles for the big molecules. It is also called as a unit cell. The smallest repeating structure. एखादं मोठं मीठ घेतलं असेल तर आपला लहानातलं लहान कण मिठाचा क्युबिक स्ट्रक्चर्स मधला त्याला आपण काय म्हणणार, युनिट सेल म्हणणार. आता युनिट सेल मध्ये अटॅचमेंट असताना प्रत्येक कॉर्नर वरती ऍटम, आयन किंवा मॉलिक्युल्स असणार आहे. म्हणजे युनिट पुढच्या स्लाइड मध्ये आपल्या लक्षात येईल, त्याला आपण काय म्हणणार आहे, लॅटिस पॉइंट. इट इज कन्सिस्ट ऑफ द लॅटिस पॉइंट. इट इज रिप्रेझेंटेड लाईक द डॉट इन फॉर्मेशन, दिस पॉइंट इन फॉर्मेशन. सो इट इज ऑल्सो कॉल्ड द लॅटिस पॉइंट. So lattice space are there. So lattice space means the structures made like the stream which one is across each other the diagonally. So the space lattice are there. In our next structures we have studied one by one. पुढच्या स्ट्रक्चर्स मध्ये तुमच्या लक्षात येईल. So in this unit cells, these unit cells are discussed in a 14 parts by using the by Brevis, scientist Brevis. So it is also called as the Brevis lattice. म्हणून त्याला आपण Brevis lattice म्हणतोय. या सायंटिस्ट ब्रेविस यांनी काय केलंय की ते या स्ट्रक्चरचं, युनिट सेलचं, क्रिस्टलाइन स्ट्रक्चरचं 12 टाइप मध्ये डिस्कशन केलेलं आहे. आणि त्या 12 टाइप मध्ये डिस्कशन करताना 14 टाइपचं डिस्कशन केलेलं आहे. त्या 14 टाइप मध्ये कोणत्या कशा पद्धतीने डिस्कशन केलंय, तर त्यामध्ये अँगल आहे, अल्फा, बीटा, गॅमा, या अँगलच्या वेगवेगळ्या अँगल मधलं आणि एजेस, वेगवेगळे एजेस, या पद्धतीने याचं डिस्कशन 14 पार्ट्स मध्ये केलेलं आहे. पण आपल्याला स्टडीला आता 7 स्ट्रक्चर्स आपण पहिल्यांदा बघणार आहे. मेन 7 स्ट्रक्चर्स कोणते आहेत ते ब्रेविस स्ट्रक्चर्स मध्ये आपण वन बाय वन बघणार आहे. त्यामध्ये या ठिकाणी इथं हे स्ट्रक्चर्स आहेत. टोटल जर मोजलं आपण, टोटल मोजलं तर 14 स्ट्रक्चर्स आपल्याला बघायला मिळतील. पण यातले 7 स्ट्रक्चर्स आहेत ते मेन स्ट्रक्चर्स आहेत. पहिलं स्ट्रक्चर आहे सिंपल क्युबिक. सिंपल क्युबिक मध्ये लक्षात येईल की प्रत्येक कॉर्नरला एक पॉइंट आहे. अँड दिस पॉइंट इज ऑल्सो कॉल्ड एज ॲटम, मॉलिक्युल्स अँड आयन्स. दीज आर ऑल्सो कॉल्ड ॲज द लॅटिस पॉइंट. त्याला आपण लॅटिस पॉइंट, मग अशा आपण बघायचं होतं लॅटिस पॉइंट म्हणजे काय, तर हा म्हणजे लॅटिस. मी मधला सोडून पुढे जातोय, बॉडी सेंटर्ड म्हणतोय. कारण का, तर याच्यामध्ये या क्यूब मध्ये आतल्या बाजूला एक ॲटम आहे, तो बरोबर सेंटरला आहे. म्हणजे बॉडीच्या सेंटरला असल्यामुळे त्याला आपण काय म्हणणार आहे, बॉडी सेंटर्ड क्युबिक स्ट्रक्चर्स असते. परत नंतर फेस सेंटर. या स्ट्रक्चरकडे आपण जर बघितलं तर आपल्याला असं लक्षात येईल की वरच्या बाजूला 8 पॉइंट आहेत, खालच्या बाजूला 8 पॉइंट आहेत आणि प्लेन स्पेसेस जे आहेत, स्पेस जे आहे 1 2 3 4 5 6 स्पेसेस बघायला मिळतील. आणि प्रत्येक फेजला हा फेस प्रत्येक ठिकाणी तुम्हाला बघायला, एखादा बॉक्स असेल तर त्या बॉक्स मध्ये आपल्याला बघितलं तर 6 फेसेस आपल्याला बघायला मिळतील. तसं प्रत्येक फेसेसच्या सेंटरला एक ऍटम्स आहे. म्हणून याला आपण काय म्हणतात, फेस सेंटर्ड क्युबिक असं म्हटलेलं आहे. त्या फेसच्या सेंटरला एक. परत नंतर आपण जाऊया या ठिकाणी टेट्रागॉनल. हा टेट्रागॉनल स्ट्रक्चर्स आहे. दोन्ही मध्ये एक स्ट्रक्चर्स आपल्याला 7 मध्ये दाखवायचं आहे. पण त्याचं 2 टाइप्स आहेत. टेट्रागॉनलचे 2 टाइप्स आहेत. एक आहे सिंपल, दुसरा आहे बॉडी सेंटर्ड. सिंपल म्हणजे या स्ट्रक्चर सारखाच आहे टेट्रागॉनल मध्ये, पण याच्यामध्ये आणि याच्यामध्ये जी लेंथ आहे, म्हणजे ही लेंथ, या लेंथ मध्ये तुम्हाला फरक असलेला दिसेल. तो आपण पुढच्या स्लाइड्स मध्ये डिस्कस करणार आहे. तर याच्यामध्ये हेक्सागॉनल, दिस इज द वन स्ट्रक्चर हेक्सागॉनल. वरच्या बाजूला 6 स्ट्रक्चर्स आहेत, बिलो लेवलला 6 स्ट्रक्चर्स आहेत. बॉन्ड अँगल बघितला तर 120 अँड 90 डिग्रीचा बॉन्ड अँगल आपल्याला हेक्सागॉनल मध्ये बघायला मिळेल. याच्यामध्ये आपल्याला 90 डिग्रीचा बॉन्ड अँगल बघायला मिळेल. आता आर्थोरोम्बिक स्ट्रक्चर्स मध्ये इट इज लाईक सिमिलर टू द टेट्रागॉनल. पण जरी सिमिलर असला तर त्याचे सुद्धा
ए इज नॉट इक्वल टू बी, बी इज नॉट इक्वल टू सी. अशा पद्धतीने यामध्ये आर्थोरोम्बिक मध्ये आपल्याला स्ट्रक्चर्स बघा. या आर्थोरोम्बिकचे पुन्हा 4 भाग आहेत. प्रत्येकाचं एजेस आणि प्रत्येकाचे अँगल जवळजवळ वेगळे असलेलं आपल्याला बघायला मिळते. सिंपल क्युबिक या आर्थोरोम्बिक मध्ये सिंपल स्ट्रक्चर्स, पुन्हा बॉडी सेंटर्ड, पुन्हा एंड स्ट्रक्चर्स, एंड स्पेस स्ट्रक्चर मध्ये आपल्याला सेंटर्ड बघायला मिळेल आणि या ठिकाणी फेस सेंटर्ड असे आपल्याला 4 स्ट्रक्चर्स आर्थोरोम्बिकचे बघायला मिळतील. सिंपलचं एक स्ट्रक्चर, टेट्रागॉनलचं या ठिकाणी 2 स्ट्रक्चर्स, हेक्सागॉनलचं एक स्ट्रक्चर, आर्थोरोम्बिकचे 4 स्ट्रक्चर्स आपल्याला बघायला मिळेल. रोम्बोहेड्रल, रोम्बोहेड्रलचं एक स्ट्रक्चर कशा पद्धतीने स्ट्रक्चर्स आहे बघा. मोनोक्लिनिक स्ट्रक्चर कशा पद्धतीने आहे बघा. मोनोक्लिनिकचे 2 स्ट्रक्चर्स आपल्याला बघायला मिळतील. एक आहे ते सिंपल फॉर्मेशन्स मधलं आणि या ठिकाणी आहे ते बॉडी सेंटर्ड मध्ये, म्हणजे सॉरी बेस सेंटर्ड, म्हणजे बेस वरच्या बाजूचा बेस, बिलो लेवलचा बेस या सेंटर्ड मध्ये कंपाऊंड्स आपल्याला बघायला मिळणार आणि हा ट्राय. It is the most important for the NEET exam and MSc exam because triclinic alpha is not equal to beta, beta is not equal to gamma, A is not equal to B, B is not equal to C. So these are the triclinic. Means alpha is not equal to beta, beta is not equal to gamma, gamma is not equal to 90 degrees. These structures is a present with triclinic formations. आता याच्यामध्ये इथं मी थोडस ग्रेव्ही स्ट्रक्चर्स जे आहे ते आपल्याला या ठिकाणी व्हिडिओ फॉर्मेशन्स मध्ये आपण बघूया. काय फॉर्मेशन्स मध्ये ग्रेव्ही स्ट्रक्चर्स आहे तर या ठिकाणी 1 बाय 1 आपण स्टडी करताना बघितलं की सिंपल क्युबिक स्ट्रक्चर्स, व त्याच्यामध्ये अल्फा कसा असेल, बीटा कसा असेल, गॅमा कसा असेल. यामध्ये आपल्याला पहिल्यांदा सांगितलं ग्रेव्ही स्ट्रक्चरचे 14 पॉइंट्स आहेत. त्याचे पॅरामीटर जे आहे ते अल्फा, बीटा, गॅमा आहे. आता हे स्ट्रक्चर्स पहा सिंपल क्युबिक इन्फॉर्मेशन्स मध्ये एकदम सोपं. A is equal to B, B is equal to C, alpha is equal to beta, beta is equal to gamma. हितला अँगल सगळ्यांचा 90 डिग्री आहे. या ठिकाणी दाखवलेलं जे आहे हे निळ्या कलरनं दाखवलंय, त्याला आपण C म्हणणार आहे. ग्रीन कलरनं दाखवलं त्याला B म्हणणार आहे आणि हा A लाल कलरनं दाखवलं त्याला A म्हणणार आहे. दिस इज द सिंपल क्युबिक. का सिंपल क्युबिक आहे तर याच्या ज्या A, B, C जे एजेस आहेत त्याची ती बरोबर आहे. आता बॉडी सेंटर्ड मध्ये काय केलंय बघा, सेम मगाच्या सारखंच, फक्त मधी एक सेंटर्ड क्युबिक आपल्याला बघायला मिळेल. त्याच्यामध्ये A इज इक्वल टू बी, बी इज इक्वल टू सी, अल्फा इज इक्वल टू बीटा, बीटा इज इक्वल टू गॅमा इज इक्वल टू 90 डिग्री. अशा पद्धतीने हा बॉडी सेंटर्ड आहे. बॉडी सेंटर्ड म्हणजे आतल्या बाजूला एक काय ऍटम आहे, टोटल ऍटम आहे. टोटल ऍटम बघितलं तर हे अर्धा, हे चतकोर, हा चतकोर, हा चतकोर, हा चतकोर, हा चतकोर असं मिळून टोटली त्याचं युनिट सेल जे आहे टोटली 2 आपल्याला बघायला मिळेल. हा जो फेस सेंटर्ड आहे, फेस सेंटर मध्ये लक्षात येईल की कॉर्नर मध्ये प्रत्येक मध्ये 1/8 पार्ट आहे. इथं मध्ये प्रत्येक स्पेसला अर्धा भाग आहे. त्यामुळे 6 अर्धे भाग आणि 8 जे आहे ते 1/8 पार्ट असं मिळून याचं जे युनिट सेल आहे ते युनिट सेल आपल्याला मिळताना बघायला मिळेल की 4 युनिट सेल आपल्याला बघायला मिळेल. सो दीज आर द फेस सेंटर्ड क्युबिक. हा फेस सांगितले A इज इक्वल टू बी, बी इज नॉट इक्वल टू सी. याच्यामध्ये लांबीमध्ये तुमच्या लक्षात येईल, बघितल्यानंतर लक्षात येईल 1/8 पार्ट प्रत्येक ठिकाणी आहे. अल्फा इज इक्वल टू बीटा, बीटा इज इक्वल टू गॅमा इज इक्वल टू 90 डिग्री. 90 डिग्री मध्ये आपल्याला बघायला मिळेल ए, बी, ए आणि बी दोन्ही सारखा आहे पण सी मात्र वेगळा आहे. आता याच्यामध्ये दाखवलेला हा ए, हा सी आहे, हा ए आहे, हा बी आहे. त्यामुळे याला आपण सिंपल टेट्रागॉनल स्ट्रक्चर्स म्हणणार. आता बॉडी सेंटर्ड टेट्रागॉनल मगाचा आहे तेच, फक्त बॉडी सेंटर्ड म्हणजे आतल्या बाजूला एक युनिट असणार आहे, युनिट सेल्स असणार आहे. त्यामुळे याला आपण काय करणार आहे टेट्रागॉनलचं स्ट्रक्चर्स असणार आहे. टोटल आपण 14 स्ट्रक्चर्स आपण ग्रेव्हीचे बघणार आहे 1 बाय 1. याला आपण म्हणणार आहे बॉडी सेंटर्ड टेट्रागॉनल. 1/8 पार्ट जो आहे तो कॉर्नरला आहे आणि पूर्ण एक युनिट जे आहे ते मिडलला आहे. सो दिस इज ऑल्सो कॉल्ड ॲज बॉडी सेंटर्ड टेट्रागॉनल. त्याच्यानंतर सिंपल आर्थोरोम्बिक. लक्षात ठेवायला सोपं आहे. A is not equal to B, B is not equal to C, alpha is equal to beta, beta is equal to gamma is equal to 90. एकदम सोपं आहे. याच्यामधल्या ज्या एजेस आहेत त्या एजेस प्रत्येकाच्या वेगवेगळ्या पण अँगल मात्र प्रत्येकाचा चांगला आहे. कारण अँगल मात्र सेम आहे, किती 90 डिग्री आहे. कारण का प्रत्येक ठिकाणी 90 अँगल आपल्याला बघायला मिळेल. म्हणून याला आपण काय आपल्या सिंपल आर्थोरोम्बिक कंपाऊंड्स म्हटले आहे. आता याच्यानंतर जे आहे बेस, म्हणजे मगाशी आपण बघितली बेसला आपला वरच्या बाजूला आणि बिलो लेवलला
अर्धा भाग जो आहे ऑर्थोरोम्बिकचा तोच. हे जे आहे ते सारखंच असणार आहे, फक्त काय केलंय युनिट सेल मात्र याचं बदलेल. युनिट सेलच्या बाबतीमध्ये बघितलं 1/8 पार्ट्स फॉर 8 टाइम्स अँड 2 हाफ सर्कल्स मीन्स 1 अँड दिस इज द 2 युनिट्स. याच्यामध्ये ऑर्थोरोम्बिक मध्ये बेस ऑर्थोरोम्बिक मध्ये आपल्याला 2 युनिट्स बघायला मिळतील. आता याच्यानंतर जो 8वा आहे बॉडी सेंटर्ड ऑर्थोरोम्बिक. बॉडी सेंटर म्हणजे मधल्या बाजूला मगाच्या सारखंच A is not equal to B, B is not equal to C, alpha is not equal to beta, beta is not equal to gamma is equal to 90 डिग्री. मगाच्या सारखंच लक्षात ठेवायला आता हे सगळं काही विचारलं जाणार नाही आपल्याला, फक्त आपल्याला हे मात्र फिलिंग ब्लँक्सला किंवा आपल्या नीटच्या एक्झामला यामध्ये मात्र हे विचारलं जाईल. व्हॉट इज द एज ऑफ द ऑर्थोरोम्बिक म्हटलं तर ए इज नॉट इक्वल टू बी, इज नॉट इक्वल टू सी. आपल्याला लक्षात घ्या ए अल्फा इज इक्वल टू बीटा, बीटा इज इक्वल टू गॅमा इज इक्वल टू 90 डिग्री. ऑर्थोरोम्बिक मधला तिसरा भाग फेस सेंटर्ड. याच्यामध्ये सुद्धा युनिट सेल जे आहे पूर्णपणे आपल्याला 4 युनिट सेल्स बघायला मिळतील, कारण फेसला प्रत्येकी अर्धा भाग आपण बघणार आहे. आणि 1/8 पार्ट जो आहे 1/8 पार्ट्स ईच कॉर्नर, त्यामुळे त्याचा 1 युनिट आणि याचे 3 युनिट असं 4 युनिट्स. ट्रायगोनल मधला सिंपल रोम्बोहेड्रल कंपाउंड्स आहे. अल्फा इज इक्वल टू बीटा, बीटा इज इक्वल टू गॅमा, बट अल्फा इज इक्वल टू ए इज इक्वल टू बी, बी इज इक्वल टू सी, अल्फा इज इक्वल टू बीटा, बीटा इज इक्वल टू गॅमा, बट इट इज नॉट इक्वल टू 90 डिग्री. इट इज ग्रेटर दॅन, इट इज ऑल्सो इट इज नॉट इक्वल टू 90 डिग्री. म्हणजे गॅमा डिग्री जे आहे ते 90 डिग्री नॉट इक्वल टू असेल. सो इट इज ऑल्सो रोम्बोहेड्रल. रोम्बोहेड्रल सुद्धा लक्षात ठेवायला सोपा आहे. इज इक्वल टू बी इज इक्वल टू सी, अल्फा इज इक्वल टू बीटा, बीटा इज इक्वल टू गॅमा, इट इज नॉट इक्वल टू 90 डिग्री. 90 डिग्री मध्ये आपल्याला कुठेही बघायला मिळत नाही, कारण बॉट अँगल मध्ये जर बघितलं तर इथं थोडासा 120च्या आसपास बघायला मिळेल, या ठिकाणी 120च्या आसपास बघायला मिळेल. सिंपल मोनोक्लिनिक. मोनोक्लिनिक मध्ये आपल्याला बघायला मिळेल प्रत्येक कॉर्नर मध्ये इथं याची साईज ए बी सी जर घेतली तर याच्यामधलं ए इज नॉट इक्वल टू बी, बी इज नॉट इक्वल टू सी, अल्फा इज इक्वल टू गॅमा इज इक्वल टू 90 डिग्री, बट बीटा इज नॉट इक्वल टू ही 90 डिग्री. फक्त या मोनोक्लिनिक मध्ये काय बीटा हा 90 डिग्री मध्ये आपल्याला बघायला मिळत नाही. बाकीचा ए इज नॉट इक्वल टू बी, बी इज नॉट इक्वल टू सी. सो दिस इज द सिंपल मोनोक्लिनिक. प्रत्येक कॉर्नर मध्ये 1/8 पार्ट्स आहे. सो युनिट सेल्स ऑफ द सिंपल मोनोक्लिनिक इज 1. याचा युनिट सेल्स आहे सिंपल मोनोक्लिनिकचं 1 आपल्याला बघायला मिळेल. याच्यानंतरचा जो भाग आहे 11 झाले, आता 12वा पार्ट जो आहे बेस सेंटर्ड. बेस म्हणजे वरच्या बाजूला आणि बिलो लेवलला असणारा हा पार्ट मीन्स सेंटर्ड पार्ट. सो द युनिट सेल्स इज 1 अँड दिस इज द 1. 2 युनिट सेल्स असतील. त्याच्यामध्ये सुद्धा जो अँगल आहे इट इज अ सेम. ए इज नॉट इक्वल टू बी, इज व्हेरी वेल प्रेव्हियस स्ट्रक्चर्स. सो 13 कंपाउंड इज द हेक्सागोनल कंपाउंड्स बघणार आहे. व्हॉट इज द बाय हेक्सागोनल 1 by 1 बघूया आपण. त्याच्यामध्ये हेक्सागोनल मध्ये सुद्धा आपल्याला वरच्या बाजूला 6 युनिट्स आपल्याला बघणार आहे, त्यामध्ये लक्षात येईल. सो दिस इज द हेक्सागोनल लाईक हिअर. हेक्सागोनल स्ट्रक्चर्स असेल. हेक्सागोनल स्ट्रक्चर्स मध्ये आपल्याला बघायला मिळेल समथिंग. याच्यामध्ये हे स्ट्रक्चर जे आहे थोडंसं वेगळ्या पद्धतीचं आहे. इथं बघितलं तर ए इज इक्वल टू बी, बी इज नॉट इक्वल टू सी, अल्फा इज इक्वल टू बीटा इज इक्वल टू 90 अँड गॅमा इज टू 120 डिग्री. दिस इज अ सिंपल हेक्सागोनल. हा सिंपल हेक्सागोनल आहे. आपल्याला बघितल्यानंतर थोडंसं वेगळं वाटेल, पण हा सिंपल हेक्सागोनल कंपाउंड्स आहे. सो ए इज इक्वल टू बी, बी इज नॉट इक्वल टू सी, अल्फा इज इक्वल टू बीटा इज इक्वल टू 90 डिग्री and gamma is equal to 120 डिग्री. आता लास्टचा जो आहे सो दिस इज द ट्रायक्लिनिक. ट्रायक्लिनिक हेक्सागोनलचं स्ट्रक्चर थोडंसं वेगळं आहे. आपल्याला स्ट्रक्चर जे घ्यायचं आहे पूर्वीचं स्ट्रक्चर जे आहे ते घ्यायचं आहे. ट्रायक्लिनिक मध्ये मात्र इट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट फॉर द एक्झामिनेशन पॉइंट ऑफ व्ह्यू, बिकॉज ए इज नॉट इक्वल टू बी, बी इज नॉट इक्वल टू सी, अल्फा इज नॉट इक्वल टू बीटा, बीटा इज नॉट इक्वल टू गॅमा इज नॉट इक्वल टू 90 and this is the most structure which one is also examination point of view, because all structures, all A is not equal to B, B is not equal to C, alpha is not equal to beta, beta is not equal to gamma, gamma is not equal to 90
and these protein structures are the Breve structures. या प्रोटीन स्ट्रक्चरलाच आपण ब्रेव्ही स्ट्रक्चर्स असं म्हणणार आहे. आता याच्यामध्ये हेक्सागोनल मगाशी थोडंसं स्ट्रक्चर थोडंसं वेगळं दाखवलं. या पद्धतीचं स्ट्रक्चर पाहिजे. ए बी आणि सी. ए इज नॉट इक्वल टू बी, सॉरी ए इज इक्वल टू बी, बी इज नॉट इक्वल टू सी. अल्फा अँड बीटा, so this alpha and beta is a 90 degree, but gamma is equal to 120 degree. So these are the structures. Again, these protein structures are divided into 7, like the cubic, tetragonal, orthorhombic, monoclinic, triclinic, hexagonal, rhombohedral. या पद्धतीने स्ट्रक्चर्स आपल्याला बघायला मिळतील. आताच्या नवीन पुस्तकामध्ये याची जी काही अँगल्स आहेत ते दिलेले नाहीत, पण एक्झामिनेशन पॉइंट ऑफ व्ह्यू मध्ये नीटच्या परीक्षेमध्ये मात्र त्याची फार मोठी आवश्यकता आपल्याला बघायला मिळेल. आता याच्यामध्ये आय विल नॉट डिस्कस एव्हरीवन, बाकी सगळं डिस्कस करण्याची काय गरज. स्ट्रक्चर्स आता याच्यामध्ये 3D मध्ये, सिम्पल मध्ये आहे, परत 2D आहे, 1D, 2D आणि 3D. 1 बाय 1 आपण काय करणार, डिस्कस करत जाणार. तत्पूर्वी व्हॉट इज मीन बाय द 1D, what is meant by the 2D, what is meant by the 3D. आता arranged sphere in one direction in linear. लिनियर मध्ये जर एका सरळ रेषेमध्ये सगळे जर चेंडू जर लावले असते तर त्याला आपण काय म्हणणार आहे, वन डायरेक्शन इन लिनियर म्हणणार आहे, आणि त्यालाच आपण 1D असं रिप्रेझेंट करणार. आता 2D म्हणजे काय बघा. 2D म्हणजे काय, समजा एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस दोन्हीच्या फॉर्मेशन्स मध्ये जर चेंडू लावले असतील, लाईक इन दिस नेचर, this is the x and this is the y. So this is 2D. This is the 2D structures. याला आपण 2D structures म्हणणार आहे. आणि जर समजा 3D formation, this is the 3D structure, and like this is the 3D x, y, and the back side, this is the z axis. The 3 axes are presented in this structure, so it is also called the 3D. 2 axis is presented, it is also called the 2D. And only one linear formation, it is also called as a 1D. So what is meant by the 3D, what is meant by the 1D, what is meant by the 2D, we have studied in detail formation in simple cubic unit cells. Unit cells मध्ये आपल्याला स्टडी करायचा आहे. तर तो आपण पुढच्या स्लाइड मध्ये